जगण्याशी व्हावी आता फुलटू दोस्ती, टेन्शन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, गाजू दे PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity. नमस्कार श्रोते हो, PCT's इन्फिनिटी रेडिओ 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू या चॅनलवर मी आसावरी आपलं स्वागत करते. ज्ञानदा परिवर्तितुम शक्तीही या आपल्या महिला दिन विशेष सप्ताहामध्ये PCT's इन्फिनिटी रेडिओ 90.4 FM आणि संस्कार भारती पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने या आठवड्यात दिनांक 3 मार्च ते 8 मार्च आपण आपल्या पिंपरी चिंचवडमधील विविध महिला कलाक्षेत्रातील गुरु महिलांचं इंटरव्ह्यू आपण घेणार आहोत. महिला दिनानिमित्त हा सप्ताह आपण सादर करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ नृत्यगुरू गीता शर्मा मॅम. आता आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. त्याआधी विविध कला समायोजित आपली भारतीय संस्कृती, विविध दृश्य कलांचा आणि त्याच्या सुयोग्य आणि प्रमाणबद्ध सादरीकरणाचा सुसंगम याने समृद्ध होते ती आपली संस्कृती. सा कला या विमुक्तये हे ब्रीद अखंडितपणे जागणारे कलासाधक हे या संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत. अनंत अमुची ध्येयासक्ती अंगी बाणवणारे कलासाधक आणि अग्रणी रसिक यांच्या मुक्त संवादातून बहरते आणि कालपरत्वे अधिक उन्नत होते ती आपली संस्कृती. चला तर आपण आपल्या ज्येष्ठ गुरु गीता मॅम यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार गीता मॅम. नमस्कार. गीता मॅम ह्या भरतनाट्यम नृत्यांगना आहेत. गेली 53 वर्ष त्या भरतनाट्यम सादर करीत आहेत. म्हणजे माझ्या वयाच्या कितीतरी जास्त मी म्हणेन. आणि गेली 50 वर्ष त्या आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक आहेत. तर मॅमशी संवाद साधूया. मॅम, भरतनाट्यममध्ये कसा तुम्हाला रस उत्पन्न झाला? भरतनाट्यममध्ये माझी आई कर्नाटिक म्युझिशियन होती. ओके. आणि माझा वडील मृदंगिस्ट होतं. मग आम्ही मुंबईमध्ये सायनमध्ये होतं राहायला. तेव्हा एकदा ते सुधा दोरस्वामी ते डान्स टीचर होती. मग माझा वडील मला घेऊन गेलं. तिला कधी कार्यक्रम आहे मृदंग वाजायलासाठी विचारायला जायचं होतं म्हणून मला सोबत घेऊन गेलं. मग तिकडे गेल्यानंतर सुधा क्लासेस घेतली होती. मग मला विचारली, गीता तुला शिकायचं का? मी म्हणलं हो. आणि तेव्हाच मी जॉईन केली. तेव्हा नंतर नो लुकिंग बॅक. तुमचं वय काय होतं तेव्हा? तेव्हा 7 वर्षाची होती. ओ बर. हां. आणि 13 वर्षापासून तिच्याकडेच होती. मग तिचे लग्न झालं आणि ती डायरेक्ट कॅनडामध्ये सेटल झाली. मग मला कंटिन्यू करायचं होतं. आणि ती श्री राजराजेश्वरी भरतनाट्य कला मंदिर माटुंगावची स्टुडंट होती. मग मी तिकडे जॉईन केली. आणि तिकडे माझा वडील पण सगळं भरतनाट्यम अरंगेतम प्रोग्रामला माझा वडील मृदंग वाजायचा. म्हणून तसं मग मी कंटिन्यू केली टिल आय गॉट मॅरिड. टिल 21 आय वॉज विथ राजराजेश्वरी भरतनाट्यम कला मंदिर. लेट सी गुरु महालिंगम पिल्लई आणि लेट कर्नांबा टीचरकडे मी त्यांच्याकडे शिक्षण घेतले, पुरा केले. आणि मग या क्षेत्रात पाऊल ठेवताना तुमचा आदर्श तर तुमचे गुरु होते असं तुम्ही सांगितलंच. पण ह्याबरोबरच तुमची आवडती अभिव्यक्ती कोण होती? म्हणजे मगाशी बोलताना तुम्ही मला एका अभिनेत्रीचं नाव सांगितलं. मला ती वैजयंतीमालाची खूप आवडायचं. आणि तिची लाईव्ह डान्स बघायला गेली होती. तेव्हा ती ऑलरेडी 52-53 होती आणि एकदम परफेक्ट ती डान्स केली. आणि मला ते खूप मला आवडलं. आणि आता 90 इयर्समध्ये पण तिने परफॉर्मन्स दिली आहेत. आणि वर्णम खूप कठीण आहेत. वर्णमसारखं ती डान्स केली आणि एक पदम पण केली आहे. म्हणून मला पण तिच्यासारखंच करायचं. आता मला 70 इयर्स झाले. किती वर्ष होईल मला ते कंटिन्यू करायचं मला. गुड. ग्रेट मॅम. तुम्ही अगदी अजून खूप वर्ष आम्हाला भरतनाट्यम बघायला मिळेल तुमचं. ह्याच्याबद्दल काही बाप्पा नक्कीच.
ह्याच्यामध्ये अजून नृत्यशैलीत भरतनाट्यमच का असं म्हणलं तर, किंवा कथ्थक किंवा दुसरं असं का नाही? आता आम्ही ऑर्थोडॉक्स साऊथ इंडियन ब्राह्मण फॅमिली आहे, तमिळ ब्राह्मण्स आहे. मग आमच्या तमिळ ब्राह्मण्समध्ये आयदर कर्नाटिक म्युझिक, नाहीतर कर्नाटिक वायलिन, फ्लूट आणि भरतनाट्यम. भरतनाट्यम वॉज अ मेन दिस थिंग सिन्स इट ओरिजिनेटेड फ्रॉम तंजाऊर, तामिळनाडू. म्हणून आणि ते आवड होतं म्हणून. ओके. आणि आता तुम्ही क्लासेस पण घेता ना? क्लासेस आता पण घेते, कंटिन्यू करते मी. ओके. मग आत्ताच्या नवीन पिढीमध्ये आणि तुमच्या भरतनाट्यम शिकण्याच्या तुमच्या पिढीमध्ये याच्यात काय फरक तुम्हाला? जमीन आसमानचे फरक आहेत खरं म्हटलं की. आता कारण शाळेमध्ये पण टीचर्सच्या काय सांगायचं नाही, करेक्शन पण नाही करायचं. पण आता भरतनाट्यममध्ये तसं नाही होत आहे. आणि स्टुडंट्स काय सांगितलं त्यांना नाही आवडत, आणि सिन्सिअरिटी नाही आहे, फोकस नाही आहे. आणि काय नवीन शिकवलेत, मला व्हिडिओ करून द्या म्हणतात. असं व्हिडिओ बघून नाही होत आहेत. अच्छा. मला आतापर्यंत व्हिडिओ बघून कॉपी पेस्ट नाही करू शकतात. राईट 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 राईट. मी स्वतः कोरिओग्राफ करून मग मी प्रॅक्टिस करते. आता पण मी एक डान्स, नवीन डान्स बसवते ना, मग मी खूप प्रॅक्टिस करते, मग येत आहेत. बरोबर. नाही तर नाही येत. बरोबर. इट इज नॉट इझी. तुमच्या वेळेला कसं होतं, म्हणजे तुम्ही कसं प्रॅक्टिस करायचे? आम्ही घरी जाऊन इमिडिएटली प्रॅक्टिस करून घ्यायचं. होमवर्क करताना तसंच आम्ही घरी प्रॅक्टिस करायचं. आणि मला एक ॲडव्हान्टेज होतं, माझी आई गाणं म्हणायचं, मग मी प्रॅक्टिस करायचं. माझा वडील मृदंग हे करून प्रॅक्टिस करून घ्यायचं. ते ॲडव्हान्टेज होतं. शास्त्रीय संगीतच्या होती. आता जे एकच महिना झाला ती एक्सपायर होऊन. शी वॉज 100 years and 10 months. Until the age of 95 ती गाणं म्हणायचं, क्लासेस पण घ्यायचं. क्या बात आहे. वा वा. खरं इन्स्पिरेशन तुमच्या घरातच आहे. खरं तर 95 एजला शास्त्रीय संगीत शिकणं, गाणं, हे पण खूप मोठी गोष्ट आहे. आणि तेच मी आमच्या स्टुडंट्सला म्हणतात, आमच्या टाइममध्ये टेप रेकॉर्डर सुद्धा नाही आलं होतं. पण आम्ही घरी मी प्रॅक्टिस करायचं. मग आमचे नेबर्सच्या ते लोक पण म्हणायचे, अरे गीता प्रॅक्टिस करते, तुम्ही पण क्लासेसला जातात ना, तिच्या घरी जाऊन प्रॅक्टिस करा. तसं आम्ही ग्रुप प्रॅक्टिस करून घ्यायचं. अच्छा. आणि तुमच्या घरी कोण कोण आहे आता? माझा ॲक्च्युली आता कोणी नाही. माझं हजबंड एक्सपायर झालं, 28 वर्ष झालं. मला 2 मुली आहेत. आणि मोठी मुलगी पुण्यामध्येच आहे, ती प्रिन्सिपल आहेत नॉवल इन्स्टिट्यूटमध्ये. आणि धाकटी अमेरिकामध्ये सेटल झाली, आणि दोघं विशारद केलेलं आहेत. आणि मोठी मुलगी पण 20 वर्षापासून क्लास घेतली. नंतर तिला शाळा आणि हे सगळं नाही होतं म्हणून ती बंद केली आहे. आणि डाकटी पण क्लासेस घेतली आहे US ला. आणि आता ऑक्टोबरला आर्गेतम पण केली ती 4 स्टुडंट्स. अरे वा. बरं बरं. मग नृत्य आणि संस्कृती, म्हणजे नृत्याचा आपल्या संस्कृतीशी कसा संबंध आपण जोडू शकतो, किंवा भरतनाट्यममधनं आपण काय संस्कृती कशी दाखवू शकतो? खूपच संस्कृती आहे ना, त्याच्या किती शिस्त पाहिजे भरतनाट्यम हे करताना. आणि आम्ही एक देवाच्या हे मध्ये कोरिओग्राफ करून ते डान्स पण हे करतात ना, तर खूप आहेत. ओके. तर ऑटोमॅटिकली स्टुडंट्सला पण थोडा रिलिजियस हे येतात थोडं. राईट 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 राईट. थोडं त्याच्यातनं पण आपली संस्कृती दाखवता येते ना, डेफिनेटली दाखवता येते. बरं बरं. श्रोते हो, PCET's इन्फिनिटी 90.4 FM मध्ये मी आसावरी ज्ञानदा परिवर्तितुम शक्तिही या कार्यक्रमामध्ये पुनश्च तुमचं स्वागत करते. आपण नृत्यगुरू, ज्येष्ठ नृत्यगुरू गीता शर्मा यांच्याशी गप्पा मारतो आहोत. तर आत्ता आपण जे ऐकलं ते गीता मॅम काय होतं, म्हणजे काय नृत्य प्रकारातलं तुमचं? सांगते अल्लारिपू. अल्लारिपू आणि तिसरं अल्लारिपू होतं, आणि तिसरं ताल. आणि अल्लारिपू तिसरं ताल. आणि अल्लारिपू पहिलं डान्स भरतनाट्यममध्ये शिकवतात. आता पहिलं अल्लारिपूच होतं. आता नवीन अपग्रेड करून पुष्पांजली, मल्हारी आणि गणपती कौतुम हे सगळं करतात. पण पहिलं अल्लारिपूच होतं सुरुवात. आणि अल्लारिपूमध्ये ते सगळ्यांना स्टेजवर येऊन आपला गुरुजी, ऑडियन्स सगळ्यांना नमस्कार करून मग सुरू करतात. अच्छा. म्हणजे ही नृत्यशैली सोपी आहे भरतनाट्यम शिकायला? येस, सोपं आहे. पण त्याच्यासाठी काही बेसिक लागतं का? म्हणजे तुम्हाला काहीतरी डान्स आलं पाहिजे किंवा काहीतरी बेसिक शिकलं पाहिजे? नाही, अगदीच नवीन विद्यार्थ्यांनी सुरुवात करायची जर ठरवलं तर मग त्याला काय बेसिक आलं पाहिजे? त्याला बेसिक अडवूज म्हणते. अडवूज म्हणजे स्टेप्स. अच्छा. ते आपल्या बिल्डिंग मध्ये फाउंडेशन केले तर स्ट्रॉंग होणार आहे बिल्डिंग. तसंच आहे, अडवूज एकदम स्ट्रॉंग पाहिजे, मग भरतनाट्यम करू शकतो, नाही तर नाही करू शकतो. बरं बरं. आणि भरतनाट्यम मध्ये एक्सप्रेशन्सला किती महत्व आहे?
खूप 110% पाहिजे. म्हणजे ते नाट्यमयता असलीच पाहिजे. ते काय एक मुली फक्त डान्स करतायत, काय एक्सप्रेशन नाही, ते काय करतायत ऑडियन्सला कसं काय माहीत पडणार आहे. राईट राईट. आणि पदम्स म्हणून फक्त अभिनयाचे आहे, मग त्याच्यात खूप चांगला अभिनय करायला पाहिजे. तेही तुम्ही शिकवता असं तुम्ही मला सांगितलं होतं. शिकवता. आणि किती वर्षापासूनची विद्यार्थी तुमच्या, म्हणजे काय वय रेंज आहे तुमच्याकडे विद्यार्थ्यांची? आता ऍक्च्युली 5 वर्षापासून येतात आणि आता माझ्याकडे इमिडिएटली आता 46-47 वर्षाची पण सुरू केलंय. बरं. आणि करतायत, पिकअप करतायत, चांगलं प्रॅक्टिस करून करतायत, इंटरेस्टेड आहेत. आणि एक मुसलमान होती, 50 वर्षाची होती, ती पण चांगलं करायचं आणि एकदम मेंटेन केली. बरं. आणि नवीन पिढीला कसं वाटतं, म्हणजे तुम्हाला कितपत त्रास होतो किंवा कसा अनुभव आहे तुमचा नवीन पिढीला शिकवण्याचा? जमीन आसमानचा फरक वाटतात खरं म्हणले की, कारण त्यांना करेक्शन केलं की नाही आवडत. अच्छा. तोंड फुगून ठेवत आहेत, मग कसं काही आपण करेक्शन करू शकतो. बरोबर. आणि ते काही ॲटिट्यूड आहेत आणि फोकस नाही आहे. मी बघितलंय, दे वॉन्ट टू बी एन ऑलराऊंडर, ते नाही होणार आहे. ओके. भरतनाट्यममध्ये तुम्ही फोकस करा ना. बरोबर. कारण क्लासिकल तुम्ही म्युझिक होऊ दे, डान्स होऊ दे, तुम्हाला जास्त मेहनत करायला पाहिजे ना, नाही तर नाही होणार आहे. बरोबर. त्यामुळे आत्ताच्या पिढीकडे फोकस्ड नाहीये कुठलाच. बरोबर. फक्त परीक्षेपुरतं ते परीक्षा नाही. आणि आय विल ब्लेम द टीव्ही. टीव्ही मध्ये खूप आता किती डान्स प्रोग्राम सगळे आहेत, ते क्लासिकल पण नाही, कंटेम्पररी आहेत, हे आहेत. मग त्याला ते काही इंटरेस्ट आहे की आपण डान्स थोडं तरी केलं तरी आपण टीव्ही मध्ये करू शकतोय, तसं आहे. अच्छा. असं भरतनाट्यम कुठल्या क्लासिकल मध्ये असं नाही करू शकतात. बरोबर. क्लासिकल प्युअर फॉर्म आहे, राईट? प्युअर फॉर्म. भरतनाट्यम, कथक, ओडिसी, कथकळी, सगळं मोहिनीअट्टम, हे सगळं प्युअर क्लासिकल आहे. अच्छा. आणि ह्यामध्ये मग याच्यानंतर मग आपण कंटेम्पररी किंवा असं काही लवकर येतं. इव्हन तुमच्या ते फोक डान्सेस पण लवकर करू शकतात आणि चांगलं. म्हणजे मी गाण्याच्या बाबतीत बोलेन की क्लासिकल सिंगिंग, क्लासिकल जर शिकलं तर तुम्ही गाणं कुठलंही लवकर पिकअप करू शकता. तसंच भरतनाट्यमचं किंवा क्लासिकल डान्स फॉर्मचं आहे. आणि आता आम्ही पण फक्त असं नाही की भरतनाट्यमच करतायत, आणि फोक डान्सेस पण करतायत. नॉट बॉलिवूड सॉंग्स, फोक डान्सेस, ऑथेंटिक फोक डान्सेस करतायत. मल्हारी की बेंगॉली फोक डान्स, गरबा, हे सगळं आमचे स्टुडंट्स लवकर पिकअप करतात आणि चांगलं पण करतात. अच्छा. एक्सप्रेशन बरोबर करतात. अच्छा. तेच तर महत्वाचं आहे, कारण त्यांच्या बेस स्ट्रॉंग आहेत ना, म्हणून. राईट. म्हणजे भरतनाट्यम किंवा क्लासिकल डान्स फॉर्म हा बेस आहे, त्याच्यामुळे तुम्ही वेगवेगळे डान्स फॉर्म्स लवकर पिकअप करू शकता. आता एक भरतनाट्यम आहे, तो मी पण कधी फोक डान्सेस कुठलं नाही केलं, भरतनाट्यम मध्येच केलं पुरा. पण आता वी हॅव टू मूव्ह विथ टाइम्स. एकदम असं स्ट्रिक्ट केलं ते कोणी नाही येणार आहे, म्हणून त्यांना पण करू दे. राईट. मग एक्झाम्स तुम्ही बसवता, म्हणजे गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा आहेत? बऱ्याच मुली आमच्या विशारद झाल्यात ऑलरेडी, आणि आता पण परीक्षेला बसवतोय. अच्छा. मग तुमचं विशारद झालं, म्हणजे तुमच्या वेळेस काय होतं? आमच्या टाइम मध्ये काही नव्हतं. आमच्या सरकडे सगळं एक्झाम्स ते घ्यायचं, आम्हाला सगळं शिक्षण द्यायचं, थिअरेटिकल. अच्छा. मग करायचं. पण मग तेव्हा मग सर्टिफिकेट्स वगैरे असं काही मिळत नव्हतं? नाही. तुम्ही म्हणजे हे झाले आहेत, आता कसं होतं ना, सर्टिफाईड टीचर असं जे काय असतं ना, तशा ह्याच्यात तुमचं असं काही नाही, फक्त गुरुकुल पद्धती. आमच्या ते काय गुरुकुलच्या होतं. आणि आता 54 इयर्स पासून मी क्लासेस घेतली. राईट. आमच्या प्रॅक्टिकल नॉलेज जास्त आहेत. राईट. आता कुठले डान्स पण मी कोरिओग्राफ स्वतः करते. अच्छा. कोरिओग्राफ करूनच मी शिकवते. ओके. म्हणजे नवीन डान्स, नवीन. आता हे तुम्ही आता नवीन पिढी सगळं तेच विचारतायत, तुम्ही परीक्षाला बसवता का? मग ऍक्च्युली परीक्षेला काय रॉंग नाही आहे, पण काय ना, परीक्षेला जास्त नाही आहे काय, एक आयटम काय, एक आला रिपू, एक चतुस्वरम, एवढंच आहे. आणि थिअरी जास्त आहेत, तेच आहे, दुसरं काही नाही आहे. आणि असं काय आहे ना की विशारद झालं की स्वतः क्लासेस सुरू करतायत, ते एवढं लवकर सोपं नाही आहे. नाही. बरोबर. कारण प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स पण पाहिजे. बरोबर.
मग भरतनाट्यममध्ये नृत्य दक्षिणेची किंवा संस्कृतीची काय पद्धत आहे? असं संस्कृती म्हणजे आम्ही सुरू करताना, डान्स करताना पान सुपारी नारियल गुरुदक्षिणा देऊन टीचरला नमस्कार करून सुरू करतात. अच्छा. आणि दरवर्ष दसऱ्याच्या, आता तुमच्या कधी गुरुपौर्णिमा आहेत ना, तसं आमच्या दसऱ्याच्या दिवस, विद्यारंभमच्या दिवस पान सुपारी नारियल गुरुदक्षिणा देऊन नमस्कार करून मग कुठल्या तरी 1-2 डान्स करतात. अच्छा. आणि अरंगेत्रम वेगळं? अरंगेत्रम वेगळे आहेत. ते पुरं मार्गम म्हणतात. मार्गम म्हणजे लाईक आता अलारिपू, जतिस्वरम, शब्दम, वर्णम, ते पुरं मार्गम आहे. ते पूर्ण झालं चांगलं त्याला येतं मग अरंगेत्रम करतात. अरंगेत्रम म्हणजे फर्स्ट पब्लिक परफॉर्मन्स. अच्छा. बरं बरं. आणि मग आता दसऱ्याच्या वेळेस तुम्ही म्हणता ते तुम्ही पण तुमच्या विद्यार्थ्यांसोबत परफॉर्म करता? आता मी काय करते, आता दसऱ्याच्या प्रत्येकला दसऱ्याचा दिवस नाही येऊ शकतात, कारण त्यांच्या वडीलच्या फॅक्टरीला पूजा असतात, ते कोणी नाही येतात. म्हणून मी एक रविवारी दसऱ्याच्या नवरात्रीच्या टाइम दसऱ्याच्या एक ऑडिटोरियममध्ये मी ऑर्गनाईज करते. मग फर्स्ट हाफ पुरा भरतनाट्यम करतात आणि सेकंड हाफ आम्ही लोकनृत्य करतात. अच्छा. आता महाराष्ट्रामध्ये तो एक मराठीचा हे आता दुर्गावारी हे सगळं चांगलं केलंय. मग मी पण त्यांच्या बरोबर गणेश वंदना आणि 1-2 पदम्स मी करते. मग त्यांना पण अभिनय काय माहिती पाहिजे ना, ते करते. आणि शेवटी आम्ही नॅशनल इंटिग्रेशनच्या एंड करते. ओके ओके. श्रोते हो, PCETs इन्फिनिटी 90.4 FM मध्ये मी आसावरी पुनश्च तुमचं स्वागत करते. आज आपण ज्येष्ठ नृत्य भरतनाट्यम गुरु गीता शर्मा यांच्याशी गप्पा मारतो आहोत. ज्ञानदा तुम शक्तिवर्धिनी, परिवर्तितुम शक्तिवर्धिनी या कार्यक्रमामध्ये. तर चला परत गप्पांकडे वळूयात. गीता मॅम, तुम्ही इतक्या ॲक्टिव्ह आत्ताच्या ह्या एजला आहात, ॲट द एज ऑफ 70. तुम्ही तुमच्या मैत्रिणींना काय संदेश द्याल की त्यांनी काय करावं किंवा ही ॲक्टिव्हनेस कसा वाढवावा त्यांचा, ह्याच्याबद्दल काय सांगाल? मी म्हणणार मला फॉलो करा. मी वैजयंती मलाला फॉलो करते आता 90मध्ये पण करते आणि मला खूप आवड पाहिजे पहिला. राईट. आणि मी काय सांगणार आहे की कंटिन्यू करा, तुम्हाला किती होते करा. अँड फिजिकल फिटनेससाठी पण हेच खूप चांगले आहेत. आता एक लोक हेल्थ क्लबला जात आहेत, तिकडे तुम्ही हेल्थ हे करून येतात ना, भरतनाट्यमला फुल 100% तुमच्या बॉडी मेंटेन होत आहेत. राईट. आणि किती होते तेवढं करायचं मला. आणि हे चांगलं कला मला स्प्रेड करायचं, बरेच लोकांना शिकवायचं, अजून मला कंटिन्यू करायचं. क्या बात है. Till the end I want to do, because my mother was singing till the age of 95. तुम्हाला पण तसं कंटिन्यू करायचं. राईट. व्हेरी गुड. ग्रेट थॉट. थँक्यू गीता मॅम, तुम्ही इथे आलात आणि आमच्यासोबत इतक्या छान गप्पा मारून छान भरतनाट्यमबद्दल छान माहिती दिली, त्याबद्दल. श्रोते हो, आत्तापुरता या कार्यक्रमामधनं विराम घेऊया. ज्ञानदा परिवर्तितुम शक्तीही भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ म्हणजे विविध प्राचीन कला. कलेच्या माध्यमातून संस्कृतीचा प्रवाह अखंडित आहे. एक कलाकार आणि अखंड परिवर्तनशील असा सुजाण श्रोता यांचा उत्तम मिलाफ संस्कृती संवर्धनात मोलाचा हातभार लावतो. या आणि अशाच अजून काही श्रेष्ठ व्यक्तिमत्वांना आपण या आठवड्यात भेटणार आहोत. तर उद्या परत भेटूया ज्येष्ठ चित्रकार रमाताई घारे यांना याच वेळी. नमस्कार.